समाजशास्त्राचा उदय आणि विकास या संदर्भात आज आपण शिकणार आहोत. समाजशास्त्र विषयाला जागतिक स्तरावर सोशिओलॉजी हा इंग्रजी शब्द वापरला जातो, तर मराठीमध्ये सोशिओलॉजी या शब्दाला समाजशास्त्र हा वापरला जातो. समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ट यांनी लॅटिन भाषेतील सोशियस, ज्याला इंग्रजीमध्ये सोसायटी असे म्हणतात, आणि ग्रीक भाषेतील लोगोस या इंग्रजी शब्दाला सायन्स असे म्हणतात, या दोन शब्दापासून सोशिओलॉजी ही संकल्पना तयार झालेली आहे. या अनुषंगाने समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय असा साधारणतः अर्थ घेतला जातो. ऑगस्ट कॉम्ट यांनी द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ एकूण 6 खंडामध्ये लिहिलेला आहे. या ग्रंथाच्या 4थ्या खंडामध्ये सोशिओलॉजी हा शब्द प्रथम त्यांनी उपयोगात आणलेला आहे. म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. प्रथम त्यांनी समाजशास्त्राऐवजी सोशल फिजिक्स म्हणजेच सामाजिक भौतिकशास्त्र ही संकल्पना वापरली होती. इसवी सन 1938 मध्ये समाजशास्त्र ही संकल्पना प्रथम उपयोगात आणली गेली. या वर्षापासून समाजशास्त्र विषयाचा उदय मानला जातो. समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजशास्त्राची अध्ययन पद्धती, दृष्टिकोन आणि सैद्धांतिक मांडणी होण्यासाठी सुरुवात झाली. 1876 साली समाजशास्त्र अध्यापनाची सुरुवात अमेरिकेतील येल विद्यापीठामध्ये झाली. आज समाजशास्त्राच्या विकासाची व्याप्ती विश्वरूपी झाली आहे. जगभरामध्ये या विषयाचे अध्ययन, अध्यापन, चिंतन, मंथन होत आहे. नवीन अभ्यासाचे विषय समोर येत आहेत, नवीन सिद्धांत निर्माण होत आहेत, नवीन नवीन दृष्टिकोन येत आहेत, नवीन अभ्यास पद्धतींचा, तंत्राचा विकास होतो आहे. समाजशास्त्र विषयाच्या शाखा, उपशाखा निर्माण होत आहेत. अशा महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्राच्या विकासाचा इतिहास पाहणे आवश्यक ठरते. यामध्ये सर्वप्रथम आपण समाजशास्त्राची बौद्धिक पार्श्वभूमी म्हणजेच समाजशास्त्राचा जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्ययनाला सुरुवात झालेली नव्हती, अशा काळामध्येही समाजाविषयीचं चिंतन केलं गेलेलं आहे, लिखाण झालेलं आहे. हे आपल्याला पुढील काही अभ्यासकांच्या अभ्यासावरून लक्षात येण्यासाठी मदत होते. समाजशास्त्राच्या विकासाला प्रामुख्यानं युरोपीय देशांमध्ये सुरुवात झालेली दिसून येते. समाजशास्त्रीय विचार प्राचीन काळापासूनच मांडले जात आहेत. प्रथम ते धार्मिक आणि तात्विक दृष्टिकोनातून मांडण्यात येत होते. त्यास विज्ञानाचा आधार नव्हता, परंतु समाजशास्त्राची बौद्धिक पार्श्वभूमी निर्माण करण्यामध्ये खूप विचारवंतांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. यामध्ये आपण त्या विचारवंतांची नावे आणि त्यांचे ग्रंथ पाहिले तर आपल्याला ह्या बाबी लक्षात येण्यासाठी मदत होते. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला प्लेटो या विचारवंतांचा उल्लेख करावा लागतो. इसवी सनापूर्वी 427 ते 347 या कालखंडामध्ये द रिपब्लिक या नावाचा ग्रंथ प्लेटोने लिहिला आणि त्यामध्ये त्यांनी समाजाविषयी चिंतन मंथन केलेलं दिसून येतं. यानंतरचे दुसरे तत्त्वज्ञानी विचारवंत आहेत अरिस्टॉटल. इसवी सनाचा पूर्व कालखंड त्यांचा 394 ते 322 या कालखंडामध्ये त्यांनी त्यांचं समाजाविषयीचं चिंतन मंथन हे इथिक्स अँड पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये दिसून येते. यानंतरचे विचारवंत आहेत सिसेरो. यांचा कालावधी आहे इसवी सन पूर्व 106 ते 43. ऑन जस्टिस या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाविषयी आपले विचार मांडलेले आहेत. यानंतर आहेत सेंट ऑगस्टाईन, थॉमस ॲलिनास, अब्दुल रहमान इब्न खाल्दून यांनी मुक्कादम हा ग्रंथ लिहिलेला आहे. यामध्ये त्यांनी समाजाविषयी विचार मांडलेले आहेत. यानंतर आहे जॉन लॉक आहेत. जॉन लॉकचा थॉट्स ऑन एज्युकेशन हा ग्रंथामध्ये त्यांनी विचार मांडले आहेत. यानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देखील
समाजाविषयीचे सामाजिक आर्थिक चिंतन झालेले दिसून येते. मॅक्वेली यांचा द प्रिन्स ग्रंथ, थॉमस कॅम्पवेला यांचा सिटी ऑफ द सन, सर थॉमस मूर यांचा युटोपिया ग्रंथ, फ्रान्सिस बेकन यांचा न्यू अटलांटिस हा ग्रंथ. यानंतरचे विचारवंत आहेत जेम्स हॅरिंग्टन यांचा दी कॉमनवेल्थ ऑफ नेशन, मॉन्टेस्क्यू यांचा स्पिरिट ऑफ लॉ, जीन जॅक्स रुसो यांचा सोशल कॉन्ट्रॅक्ट ग्रंथ, होमर यांचा इलाइड ग्रंथ, अबुल फजल यांचा ऐनी अकबरी ग्रंथ, अल बेरुनी यांचा किताब अल हिंद ग्रंथ, विको यांचा दी न्यू सायन्स हा ग्रंथ. अशा प्रकारे या विविध विचारवंतांनी आणि तत्त्वज्ञानांनी समाजाविषयीचं चिंतन मंथन करत असताना अवैज्ञानिक स्वरूपामध्ये आपले विचार मांडलेले दिसून येतात. ऑगस्ट कॉम्टने मांडलेला प्रत्यक्षवाद सिद्धांतामुळे समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत झाली आणि म्हणून समाजशास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही झाली समाजशास्त्राची बौद्धिक पार्श्वभूमी, ज्याला समाजशास्त्राचा अवैज्ञानिक विकास असंही म्हटलं जातं. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याअगोदर हा अवैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचा अभ्यास केला गेलेला दिसून येतो. यानंतर समाजशास्त्राच्या विकासाचा दुसरा टप्पा आहे, तो म्हणजे वैज्ञानिक विकास किंवा ज्याला समाजशास्त्राचा शास्त्रीय विकास असंही म्हणता येते. समाजशास्त्राचा विकास प्रामुख्याने अभिजात समाजशास्त्रीय विचारांचा विकास आणि दुसरा आहे आधुनिक समाजशास्त्रीय विचारांचा विकास, तिसरा आहे सद्यकालीन व उत्तर आधुनिक समाजशास्त्रीय विचारांचा विकास. असे आपल्याला विकासाचे हे 3 टप्पे वैज्ञानिक विकासांतर्गत पाडता येतात. तर यामध्ये आपण पहिला टप्पा पाहूया, ज्यामध्ये समाजशास्त्रामध्ये अभिजात विचारांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्र या सामाजिक शास्त्राची निर्मिती केली. त्याचा विकास विविध देशांमध्ये झाला आहे. त्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका आणि इंग्लंड या राष्ट्रातील समाजशास्त्रज्ञाने मूलभूत विचार मांडून समाजशास्त्राची उभारणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, विल्फ्रेड पॅरेटो, इमाइल डर्खाइम, जॉर्ज सिमेल, चार्ल्स कुले यासारख्या विचारवंतांचं वैचारिक योगदान हे समाजशास्त्रासाठी देणगी ठरलेले आहेत. यामध्ये आता आपण सर्वप्रथम ऑगस्ट कॉम्ट, ज्यांना आपण समाजशास्त्राचे जनक मानतो, त्यांच्या संदर्भात माहिती घेऊया. ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राचा विकास फ्रान्समध्ये केला. यामध्ये त्यांनी मानवी प्रगतीच्या 3 अवस्थेचा नियम मांडलेला आहे. प्रत्यक्षवादी अध्ययन पद्धती, स्थितिशीलता आणि गतिशीलता, याचबरोबर शास्त्राचे वर्गीकरण असे महत्त्वपूर्ण सिद्धांत ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्रात सर्वप्रथम मांडलेले दिसून येतात. यापैकी प्रत्यक्षवाद या विचाराने समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ एकूण 6 खंडामध्ये लिहिलेला आहे. त्यातल्या 4थ्या खंडात समाजशास्त्री महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी उपयोगात आणली. ऑगस्ट कॉम्टच्या विचाराच्या प्रभावाने समाजाचा प्रत्यक्षवादी पद्धतीने अभ्यास होण्यास सुरुवात झाली. तर सर्वप्रथम आपल्याला समाजशास्त्राच्या विकासाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाया घालण्याचं काम हे ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेलं दिसून येतं. कॉम्टच्या नंतरचे महत्त्वाचे विचारवंत आहेत ते म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर. यांनी इंग्लंडमध्ये समाजशास्त्राची ओळख करून दिली. स्पेन्सरने डार्विनच्या विचारांचे अनुकरण करून मानवी समाजाची उत्क्रांती विशद करण्यासाठी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
समाज आणि सावयवी शरीराची तुलना करून समाजाच्या सेंद्रियतेचा सिद्धांत मांडला. सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज असे समाजाचे त्यांनी 2 प्रकार सांगितले. त्यांनी 1862 साली फर्स्ट प्रिन्सिपल हा ग्रंथ लिहिला, जो समाजशास्त्रासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे. हार्वर्ड स्पेन्सरनी संरचनाकरण या विचाराला प्रेरणा दिली. यातूनच पुढे संरचनात्मक विचार प्रणाली निर्माण झालेली दिसून येते. यानंतरचा तिसरा विचारवंत आहे कार्ल मार्क्स, ज्यांचं समाजशास्त्राला योगदान लाभलेलं आहे. यांना गरिबाचा मसीहा असंही म्हटलं जातं, कारण कार्ल मार्क्सने दारिद्र्याच्या समस्येवर दीर्घकाळ लिखाण केलेलं आहे. जगभरामध्ये भांडवलशाहीची वाढ होत असताना अशा काळामध्ये त्यांनी साम्यवादी विचार मांडून भांडवलशाही व्यवस्थेला पर्यायी समाजव्यवस्था निर्माण केली किंवा दिली आहे. कार्ल मार्क्सचे विचार अत्यंत मूलगामी आहेत. त्यांनी द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद, वर्ग आणि वर्ग संघर्ष, परात्मतेचा सिद्धांत इत्यादी सिद्धांत मांडलेले आहेत, ज्यामुळे समाजशास्त्राच्या अध्ययनाची दिशा बदललेली आहे. त्यांचे द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी, होली फॅमिली, दास कॅपिटल, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असे विविध ग्रंथ समाजशास्त्रासाठी मोलाचे ठरलेले आहेत. कार्ल मार्क्सच्या विचारांमुळे समाजशास्त्रात मार्क्सवाद आणि संघर्षवाद दृष्टिकोनाचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर मार्क्सवादाच्या टीकेमधून नवमार्क्सवादाचाही उगम झालेला दिसून येतो. अशा प्रकारे म्हणजे विविध शाखा आणि उपशाखांची निर्मितीसुद्धा यामुळे झालेली दिसून येते. यानंतरचे पुढचे विचारवंत आहेत मॅक्स वेबर. मॅक्स वेबर हे जर्मनीतले समाजशास्त्रज्ञ होते. मॅक्स वेबरने विविध विषयांवर अध्ययन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याने धर्म, राजकारण, भांडवलशाही, सत्ता, सामाजिक क्रिया, अधिकार, नोकरशाही या नवीन संकल्पना मांडून त्या संदर्भात आपले विचार मांडले आहेत. नोकरशाहीच्या रूपाने आधुनिक समाजाला त्यांनी देणगी दिली आहे. व्यक्तीकडून होणारी प्रत्येक क्रिया सामाजिक क्रिया नाही. सामाजिक क्रिया कशाला म्हणायचे आणि सामाजिक क्रियाचे कोणते प्रकार आहेत याचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे. नोकरशाहीच्या अवस्थेचं त्यांनी विश्लेषण केलं. नोकरशाहीच्या विकासाचं सुद्धा त्यांनी चिंतन मंथन केलेलं आहे. त्याचबरोबर मेथोडॉलॉजी ऑफ सोशल सायन्सेस हा समाजाच्या अभ्यास पद्धती संबंधीचा ग्रंथ समाजशास्त्राला मोलाचा ठरलेला आहे. मॅक्स वेबरने भांडवलशाहीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. त्यामुळेच त्यांनी प्रोटेस्टंटांची नीतितत्वे आणि भांडवलशाहीचा उदय या विषयावरही त्यांनी चिंतन मंथन केलेलं आहे. पुढचे विचारवंत आहेत विल्फ्रेड पॅरेटो. विल्फ्रेड पॅरेटो हे इटालीचे समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी इटालीमध्ये समाजशास्त्राचा विकास केला. समाजाचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीची मांडणी केली. तार्किक प्रायोगिक पद्धती या विचाराने समाजशास्त्राला एक महत्त्वाची देणगी दिलेली आहे. अवशिष्टे आणि युक्तिवाद या 2 संकल्पनांना त्यांनी जन्म दिलेला आहे. या दोन्हीही व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. समाजशास्त्रात ह्या संकल्पना नवीन दृष्टिकोन निर्माण करतात. समाजात अभिजन आणि अभिजन या सिद्धांतातून समाजातील सिंह आणि कोल्ह्याच्या प्रवृत्तीचे लोक सत्तेचे चक्रकार परिवर्तन कसे करतात या संदर्भातले विश्लेषण विल्फ्रेड पॅरेटो यांनी केलेलं आहे. यानंतरचे आपले पुढचे विचारवंत आहेत इमाईल डर्खाइम. यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा अभ्यास केलेला आहे. द रूल्स ऑफ सोशिओलॉजिकल मेथड्स हा ग्रंथ त्यांनी 1895 साली प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये समाजाच्या अभ्यास पद्धती, नियम, तथ्यांचे विश्लेषण केले आहे. समाजशास्त्राला अधिक वैज्ञानिक दिशा देण्याचं काम केलं आहे. श्रमविभाजनाचा सिद्धांत, सामाजिक श्रम विभाजनासंदर्भात त्यांनी विश्लेषण केले आहे. या सिद्धांताने समाजशास्त्राचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. द सुसाईड हा आत्महत्यांसंबंधी सैद्धांतिक विश्लेषण करणारा ग्रंथ आहे. आत्महत्या ही व्यक्तिगत घटना नसून ती सामाजिक घटना आहे. आत्महत्येची कारणे कोणती आहेत त्याचे स्पष्टीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
त्यांनी प्रामुख्याने यामध्ये आत्महत्येचे 3 प्रकार सांगितले आहेत. धर्मसंबंधीचेही विश्लेषण डर्खाईमने समाजशास्त्रामध्ये केलेले आहेत. अशा प्रकारे विविध सामाजिक विषयांना हात घालण्याचं काम डर्खाईम या विचारवंतांनी केलेलं दिसून येतं. वरील समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्राच्या अभ्यासाचे विषय स्पष्ट केले, शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला, शास्त्रीय अभ्यास पद्धतींची निर्मिती केली. समाजशास्त्रात या विचारवंतांचे या अभिजात विचारवंतांचे योगदान निश्चितच आपल्याला मान्य करावे लागते आणि त्यांच्या या योगदानामुळेच समाजशास्त्राच्या विकासाचा पाया रचला गेलेला दिसून येतो. यानंतर आहे दुसरा टप्पा समाजशास्त्राच्या विकासाचा, तो म्हणजे आधुनिक समाजशास्त्री विचारांचा विकास. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला संरचनात्मक प्रकारेवाद हा दृष्टिकोन सांगता येईल. यामध्ये प्रामुख्याने SF नॅडेल, रॅडक्लिफ ब्राऊन, रॉबर्ट मर्टन, लेवी स्ट्रॉस, टॉलकट पार्सन्स या आधुनिक विचारवंतांचा समावेश झालेला दिसून येतो. समाजशास्त्राच्या विकासात या सर्वांनी योगदान दिलेले आहे. मार्क्सवादाचा प्रभाव समाजशास्त्रावर दिसून येतो. मार्क्सच्या विचारांचं मूल्यांकन करून डेहरनडॉर्फ, रेंडल कॉलिन्स, लेवी स्कोझर यांनीही आपले विचार मांडलेले आहेत. प्रतिकात्मक आंतरक्रियावाद प्रवाहामध्ये प्रामुख्याने जॉर्ज मीड, हर्बर्ट ब्लूमर यांचेही योगदान लाभलेले आहे. समाजशास्त्रात असे नवीन विचार प्रवाह यानंतर निर्माण झालेले दिसून येतात. हा समाजशास्त्राच्या विकासाचा दुसरा टप्पा म्हणून आपल्याला सांगता येतो. यानंतरचा समाजशास्त्राच्या विकासाचा तिसरा टप्पा आहे सद्यकालीन समाजशास्त्री विचारांचा विकास. आता आपल्याला समाजशास्त्रात प्रामुख्याने नवसंरचनावाद, नवप्रकार्यवाद, नवमार्क्सवाद, संरचनाकरण, उत्तराधुनिकतावाद, प्रघटनाशास्त्र, लोकपद्धतीशास्त्र हे नवीन विचार प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असलेले दिसून येतात. यामध्ये हेबरमास, जेफ्री अलेक्झांडर, डेरिडा, मायकल फौकॉल्ट, लेवी स्ट्रॉस, अँथोनी गिडेन्स, एडमंड हसरेल, अल्फ्रेड शुट्झ, गारफिंकल, पीटर बर्जर, गॉफमन इत्यादी विचारवंतांचा समाजशास्त्राला अत्याधुनिक करण्यामध्ये योगदान लाभलेले दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला समाजशास्त्राचा उदय आणि विकासाची पार्श्वभूमीही सांगता येते.